श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा स्वामींनीच तुम्हाला इथं आणलं आहे. हा व्हिडिओ चुकून नाही आला. हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. आज तुझं मन खूप थकलंय, मन हरवल्यासारखं वाटतंय, कोणावरच विश्वास ठेवावासा वाटत नाही आणि सगळ्यात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे स्वतःवरच विश्वास कमी झालाय असं वाटतंय. स्वामी म्हणतात, ज्यावेळी माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हाच मी त्याच्या सर्वात जवळ असतो. आज शांतपणे बस, डोळे मीट आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. चॅनलवर नवीन असशील तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहत राहा. स्वामी विचारतात, तुझं मन का हरवलंय माहिती आहे? कारण तू खूप अपेक्षा ठेवल्यास आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत. तू प्रामाणिक राहिलास पण समोरच्यांनी तुझ्या भावनांची किंमत केली नाही. तू सगळ्यांसाठी झटलास पण शेवटी एकटाच उरलास. मन हरवतं तेव्हा आवाज येत नाही, फक्त आतून काहीतरी तुटत राहतं. स्वामी म्हणतात, मन हरवणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर मनाने खूप काही सहन केल्याचं लक्षण आहे. आज तुझा स्वतःवरच विश्वास उरलेला नाही. तुला वाटतंय माझ्याकडून काहीच होणार नाही, मी अपयशी आहे, मी आता माझ्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही, माझं नशीबच वाईट आहे. तू नशिबाला दोष देत असतील, पण स्वामी म्हणतात, विश्वास कमी होत नाही, तो फक्त वेदनांखाली दबला जातो. म्हणून लक्षात ठेव, तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुझी अंतिम ओळख नाहीये. तू अपयश नाहीस, तू एक प्रक्रिया आहेस. स्वामी आज स्पष्ट सांगतात, मी तुला कधीच सोडलेलं नाही. तू रडलास तेव्हा मी तुझ्या अश्रूंमध्ये होतो. तू एकटा वाटलंस तेव्हा मी तुझ्या श्वासात होतो. आज तुझा विश्वास कमी झालाय, तुझा स्वतःवरचा विश्वास कमी झालाय. तू नशिबाला दोष देतोस कारण तू स्वतःला विसरलास. जरा स्वतःला आठव, तू किती वेळा उठलास जिथे इतर थांबले असते. स्वामी म्हणतात, जो माणूस आज तुटलेला आहे तोच उद्या सर्वात मजबूत होतो. आज स्वामी तुला एक साधा उपाय देतात. आज रात्री झोपण्याआधी फक्त 2 मिनिटे डोळे मीट आणि मनात म्हण, स्वामी मला स्वतःवर पूर्ण विश्वास द्या. बस, काही मागू नकोस, काही तक्रार देखील करू नकोस, फक्त समर्पण हो. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःला माझ्याकडे दिलं, ज्याने स्वतःला माझ्याकडे सोपवलं, त्याचं ओझं मी उचलतोच. लक्षात ठेवा, हा काळ कायमचा नाही. ही अंधाराची रात्र आहे, पण सकाळ मात्र नक्की येईल. आज तुझ्या मनात प्रश्न आहेत, अतिशय प्रश्नांचं काहूर तुझ्या मनात माजलेलं आहे, पण उद्या उत्तर मिळतील. हा विश्वास, आज विश्वास तुझा कमी आहे, पण उद्या तोच विश्वास तुझी ओळख बनेल. स्वामी म्हणतात, तू फक्त थांबू नकोस, कारण तुझं भविष्य तुझी वाट पाहते, तुझं आयुष्य तुझी वाट पाहते. तू थांबलास, तू थकलास तर तू संपलास. म्हणून तू थांबू नकोस. आज हा संदेश ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात, प्रत्येक संघर्षात स्वामी तुझ्या सोबत आहेत. जर आज मन भरून आलं असेल तर समज, स्वामींनी तुझ्या मनाला स्पर्श केला आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवू नकोस, कारण हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर समजा स्वामींनी तुमचं मन ऐकलं आहे, म्हणून तर हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय ना, मग स्वामींचा आशीर्वाद नक्की तुमच्यावर आहे. तुम्ही आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकू शकलात, याचा अर्थ तुम्ही अजून हार मानलेली नाही. जर डोळे ओलावले असतील तर समजा स्वामींनी तुमच्याशी संवाद साधला आहे. हा संदेश मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि कोणाचं तरी मन हलकं होण्यासाठी त्या मित्रमैत्रिणीला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. स्वामींचा हा संदेश उपयुक्त वाटला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा
आणि ज्याला आज आधाराची गरज आहे, ज्याचा आधार आज संपलेला आहे, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा स्वामी संदेशांसाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा संदेश कदाचित तुमच्यासाठीच असेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.